त्यांचा जो जन्म राजकीय झालेला आहे ते हिंदू मुस्लिम वादातूनच झालेला आहे. सातत्यानं मुस्लिम समाजावर टीका करायची, कमरखाली बोलायचं आणि सातत्याने हिंदू मुस्लिम वाद लावायचा आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी सिद्ध करायचं, ही त्यांची राजकीय भूमिका मागच्या 25-30 वर्षामध्ये त्या ठिकाणी पुढे आलेली आहे. थंडी पण गेली, थोडीशी आणखी गरमी अंगामध्ये आली, आपली सेवा करण्याची उमेद त्या ठिकाणी आली. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार. परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार. आज तारीख 8 जनवरी 2026 गुरुवार के रोज राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से परभणी शहर के विभिन्न जगहों पर विकास संकल्प का सभा का आयोजन किया गया. सभा के लिए राष्ट्रवादी कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सांसद सुनील जी तटकरे और महाराष्ट्र राज्य के महिला आयोग अध्यक्षा सो रूपाली ताई चाकणकर, इन्होंने परभणी के माली गली, येलदरकर कॉलोनी, दक्षिण हनुमान मंदिर सभागृह, सुमनताई गव्हाणे प्रशाला परभणी और प्रभाग क्रमांक 6 के लिए गुलशनाबाग कॉर्नर पर यह सभा का आयोजन किया गया था. सभा में सांसद सुनील जी तटकरे, इनके साथ सूरज जी चौहान, पक्ष निरीक्षक मधुकर जी, परभणी जिले के जिला अध्यक्ष एवं विधायक राजेश विटेकर, परभणी महानगर जिला अध्यक्ष प्रताप भैया देशमुख, अक्षय भैया देशमुख, राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र जी पवार, महानगर जिला अध्यक्ष माजिद सेठ, प्रभाग 6 के उम्मीदवार आकाश लहाने, वसीम कबाड़ी, मोहम्मद नईम भाई, कलीम बॉस आदि इस समय मंच पर मौजूद रहते हुए इस समय राष्ट्रवादी कांग्रेस प्रवेश किए जाने पर सलीम पीए कच्ची, मुन्ना भाई, शेराज, जुनेद चाउस आदि का प्रदेश अध्यक्ष के हाथों सत्कार किया गया. इस सभा में बड़े बुजुर्ग, नौजवान और बच्चों के साथ बड़ी संख्या में हजारों की तादाद में लोग यहां पर शामिल होते हुए महिलाएं पुरुष दिखाई दिए. राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष एवं विधायक राजदादा विटेकर, इन्होंने परभणी लोकसभा के सांसद संजय जादव, इनके विकास में क्या हाथ बल है और उनका क्या इतना योगदान है, इसका हिसाब भी बता दिया है. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें. डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू. समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक. मोबाइल नंबर 9921691008. अल्पसंख्यक के बारे में अगर बोलूंगा तो अल्पसंख्यक समाज के लिए अजीत दादा ने आज तक जितना काम किया उसका कोई दूसरे आदमी नेता ने नहीं किया. कल मैंने पढ़ा हमारे वसीम बुरान साहब जो माइनॉरिटी कमेटी के मौलाना आजाद के आज एक उपाध्यक्ष है, उन्होंने कहा कि कल हम 30 कोटी रुपए की शिष्यवृत्ति ये जो ग्रेजुएट वो दिए, इसके लिए दिए जो इल्म लेना चाहते हैं, जो पढ़ना चाहते हैं उनके लिए दिए. आज तक कोई सरकार ने दी क्या? आज अगर कोई माइनॉरिटी का बच्चा अगर विदेश जाना चाहता है तो पहले उसको चाक से पैसे की वजह से जा नहीं सकता था. आज मेरे घर से 15 लाख रुपए उसको मदद मिल रही है गवर्नमेंट की तरफ से. ये किसने प्रोविजन किया? अजीत पवार ने किया. महिला को जो हमारे बेटे लाड़की बहन योजना का काम किसने लाया? अजीत दादा पवार साहब. तिजोरी की चाबी किसके हाथ में है? अजीत दादा पवार के हाथ में. अभी मेरे ख्याल से कल परसों भी 1500 रुपए यहाँ अपने को मैं बहुत किसको गिरे कल 1500 रुपए हाथ ऊपर करो जरा. अरे लेडीज किसको कहां से गिरे? ये है अजीत दादा की ताकत. और हम गुजारिश कर रहे हैं हमारे आदित्य तटकरे को, हम मांग कर रहे हैं हमारे अजीत दादा पवार साहब को, हम मांग कर रहे हैं तटकरे साहब को कि ये 1500 के बजाय ठीक है ये रकम दुगनी की जाए. तो हमारी ऐसी मांग रही है कि 3000 रुपए हर महीने को हमारे माता बहनों को मिलना चाहिए. तो ये और ये जो लोग ये जो कुछ नहीं करने वाले हैं लोग हैं, वो आज एक नैरेटिव फैला रहे हैं कुछ भी करे कि योजना बंद होने वाली है. तो ये इनका ध्यान अपनी तरफ से दूसरी तरफ खींचना चाहते हैं. लेकिन हमारे दादा ने कहा है, हमारे नेताओं ने सबने कहा है, जब तक वो सत्ता में है तब तक ये योजना बंद होने वाली नहीं है. क्योंकि आपके बारे में योजना बनाता है. हमारी आदित्य तटकरे हो गए, रूपाली ताई चाकणकर हो गए, इनके माध्यम से जो काम होते हैं
आज तक मुझे मालूम नहीं, ये आज तक देखा नहीं गया कि महिला बाल कल्याण मंत्री कौन होता था, ये मालूम नहीं होता। लेकिन हमारे आदित्य तटकरे आज हर महिला के उसमें मेरे ख्याल से हर मोबाइल में उनका फोटो है। तो ये जो बातें हैं आप ये पूरे तरह गौर से इसके बारे में सोचिए और आने वाले 15 तारीख को घड़ी के सामने चारों के चारों घड़ी का बटन दबा के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को हमारे नईम भाई है, वसीम भाई है, इनके माध्यम से हमारे पुलिस बॉस है, अपना आकाश लाने, इनके सामने का बटन दबा के इन लोगों को कामयाब कीजिए, ऐसी गुजारिश करता हूँ और यही रुकता हूँ। शुक्रिया। चालू है, लेकिन वसीम मेरा क्लासमेट है, मेरा दोस्त है, तो वसीम कबाड़ी के लिए मैं खुसूसी तौर पर यहाँ आया हूँ। नांदेड़ के 2 मेरे प्रोग्राम कैंसिल करते हुए, तो इसलिए आपसे दरखास्त है कि खामोशी इख्तियार कर दें। चाय पिलाकर झूठ सुनाकर कब तक नफरत बेचोगे? चाय पिलाकर झूठ सुनाकर कब तक नफरत बेचोगे? जालिम तेरी नींद उड़ाने को एक ही दादा काफी है। ये जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है, ये बहुत कीमती और लाजवाब हसीन तरीन पार्टी है। इस पार्टी ने ऐसा मंजरनामा हमारे शहर में अभी पेश किया कि नगर अध्यक्ष भी राष्ट्रवादी का आया, बसमत के कार्य सम्राट आमदार राजू भैया नौगरे साहब के नेतृत्व में जब हमने काम किया तो सीधे साधे लड़कों को उन्होंने टिकट दिया और वो काउंसलर बने। वसीम भाई साहब जानते हैं और इस मजमे में बहुत सारे लोग भी जानते होंगे, मेरे से 8 साल छोटा मेरा भाई, वो आपकी दुआ से, अल्लाह के एहसान से 80 वोट से चुनकर आया। ये है राष्ट्रवादी का कमाल। और उसके साथ साथ वक्त बढ़ेगा, मैं अपने जज्बात आपके सामने इल्तिजा की थी, ख्वाहिश की थी जनाब राजू भैया नौगरे साहब से कि आप मेरे दोस्त हाफिज अब्दुल बासित साहब को टिकट दीजिए। उन्होंने हाफिज कुरान को टिकट दिया और वो भी हिंगोली से चुनकर आया है। यह है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ताकत, क्योंकि ये एक ऐसी जमात है, ये एक ऐसी सियासी जमात है कि हर किसी जात के लेकर चलने वाली जमात है। बहुत सारे लोग हमारे बीच में मौजूद है और वो अपनी अपनी अच्छाइयां भी पेश कर रहे हैं। लेकिन एक बात बताऊं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जो लोग हमारे बीच में दिए हैं, मेरे दोस्त वसीम कबाड़ी साहब, आकाश लहाने साहब, और आज भी हमारा नाम चलता है। आज भी होंगे जितने भी बातिल ताकतें सामने खड़ी है, सुन लो, अगर तुम्हारे में दम है, अगर ताकत है, अगर सलाहियत है, अपनी सलाहियतों का इस्तेमाल करो। ये जनता इनके साथ है, तुम इनको गिरा नहीं सकते, तुम इनको दबा नहीं सकते। कि रात में 2:30-3 बजे, वसीम भाई साहब को पता नहीं होगा, हकीकत में तहकीक करिए, ऐसा हुआ होगा और ऐसा ही हुआ है। रात में 2:30-3 बजे थक थकाए घर पे गए, आंख लगी और एकदम अचंभे में बिचक कर उठ गए ख्वाब देखकर। घर में डर गए, भाई क्या बात है, क्या हुआ? बहुत डर रहे हैं, बहुत घबरा रहे हैं, खौफ व हिरास के माहौल में है। क्या हुआ, कैकू डर रहे? तो कहने लगे वसीम भाई, आकाश लहाने और कलीम बॉस और नईम भाई ख्वाब में आ रहे, गिरा देते बोल रहे, ख्वाब में आ रहे, ख्वाब में आ रहे और गिरा देते बोल रहे। और इंशाअल्लाह ये आवाम आपके ख्वाब को हकीकत में तब्दील करेगी, आपका खिदमत करेगी और इनका चुनकर आना तय है, ये तय है और इनकी
बेचारा आदमी ख्वाब देखता है, क्योंकि अज़ाइम जिसके पुख्ता हो, किसी शायर ने बहुत खूब कहा, अज़ाइम जिसके पुख्ता हो, यकीन जिसका खुदा पर हो, वो तला तुम खैज मौजों से घबराया नहीं करते। घर की रौनक और शान बढ़ाने आ गया है जनता इंटरप्राइजेस। फर्नीचर से लेकर इलेक्ट्रॉनिक तक के सभी सामान एक ही जगह, एक ही छत के नीचे। मार्केट प्राइस से बिल्कुल कम कीमत में, बजट फ्रेंडली। कम बजट में सजाए घर शानदार। घर के लिए ले रहे हैं फर्नीचर तो आ जाए जनता इंटरप्राइजेस में, क्योंकि यहाँ हर सामान मार्केट के दामों से कम और अच्छा मिलेगा। जनता इंटरप्राइजेस में इलेक्ट्रॉनिक सामान, फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, कूलर, AC वगैरह, बेड, डबल बेड, हाई ग्लॉसी बेड, सागवान बेड, पार्टिकल बेड, सिंगारदान, अलमारी, ऑफिशियल से लेकर 4 डोर तक की मिलेगी। मनचाहे कलर्स, मनचाहे डिजाइन में। सोफा, कॉर्नर सोफा मात्र 7,000 से लेकर 30,000 तक, हर कलर हर डिजाइन में। सभी प्रकार की चेयर्स, सेंटर टेबल और खास ऑफर, फर्नीचर की खरीदी पर 20% डिस्काउंट। इतना ही नहीं, रूम सेट की खरीदी पर 10 पीस वाला दुल्हन सेट एकदम फ्री 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 फ्री। तो देर किस बात, आज ही खरीदी कर ले आए एकमात्र फर्नीचर शोरूम से, ऑल इन वन फर्नीचर। एड्रेस विद्यानगर रोड, सरफराज नगर, हरे झंडे के पास, गली नंबर 3, परभनी। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। मोबाइल नंबर मोहम्मद रईस 8624985451, मोहम्मद अल्तमश 8010433130। हातात झेंडे घेऊन नाचत होते आणि आमच्या माता भगिनी त्यांना प्रतिसाद देत होत्या। एवढ्या रात्री उशिरालाही ज्या वेळेस आमच्या माता भगिनी या मैदानात ठाण मांडून आहेत, त्याच्यावरनं दिसून येते 16 तारखेचा निकाल यांनी आजच लावलेला आणि आपले उमेदवार भरघोस मताने 16 तारखेला निवडून येणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे विकासाला मत, राष्ट्रवादीला मत म्हणजे विकासाला मत, राष्ट्रवादी काँग्रेसला मत म्हणजे पुरोगामी विचाराला मत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत म्हणजे सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाणाऱ्या विचाराला मत। 24च्या विधानसभेच्या निवडणुका होत्या, अनेक पक्ष मुस्लिम समाजाला मत तिकीट द्यायचं का नाही हा विचार करत होते। त्यावेळी अजितदादांनी ठणकावून सांगितलं होतं, आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील, तटकरे साहेब सुद्धा त्या मिटिंगला होते। तटकरे साहेब अजितदादांनी निर्णय घेतला की आमच्या वाट्याला जेवढ्या काही जागा येतील त्या जागेपैकी 10% जागा या मुस्लिम समाजासाठी आम्ही देणार आणि ते देण्याचं काम हे अजितदादा पवार यांनी केलेलं आहे। मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचं, पुढे आणण्याचं काम हे अजितदादांनी केलेलं आहे। ज्यावेळेस मौलाना अब्दुल कलाम महामंडळाला 100 कोटी निधी दिला जायचा, 2024च्या सत्तेत आल्याच्या नंतर पहिला निर्णय काय घेतला असेल तर जो 100 कोटीचा निधी होता तो 500 कोटी रुपयापर्यंत घेऊन जाण्याचं काम आहे अजितदादांनी केलेलं आहे। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे। अजितदादा तटकरे साहेब म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारे नेते आहेत। या महाराष्ट्रामध्ये आपण वेगळी भूमिका जरी घेतली असली तर ती भूमिका सर्वसामान्यासाठी घेतलेली आहे, सर्वसामान्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी घेतलेलं आहे। हे वारंवार त्यांनी कृतीमधनं दाखवून दिलेले आहे। आज आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय, आपण मत टाकताना विचार करा। राजेश भैया, तुम्ही बोलताना बोलत होते की अनेक लोक येतील, तुम्हाला धर्माची भीती दाखवतील, तुम्हाला जातीची भीती दाखवतील। ज्यावेळी धर्माची भीती दाखवली जातील त्यावेळेस त्याच्यातल्या एकाला पुढे बोलवा। क्रांतीवीर पिक्चर आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। एक दगड घ्या आणि त्याच्या बोटावर एक मारा, आपल्या बोटावर मारा आणि त्याला विचारा की आता सांग कुठलं रक्त हिंदूचं आहे, कुठलं मुसलमानाचं आहे, हे रक्त प्रत्येक भारतीयाचे हे त्याला सांगा। हे रक्त हे पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्याचे, हे त्याला ज्यावेळेस आपण सांगू त्यावेळेस तो हिंदू मुसलमान करणार नाही, त्याला सुद्धा बोलावं लागेल की मागच्या वर्षात तुम्ही काय केलेलं आहे। उपस्थित असलेले माझे सर्व तरुण, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं या महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्व आपल्या सर्वांच्या समोर नम्र विनंती करायला आलेलो आहे। उद्याच्या 15 तारखेला आपल्याला सर्वांना या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, या शहराच्या भवितव्यासाठी आपल्या सर्वांना अत्यंत जागरूकतेने मतदान करायचं आहे। हे मतदान करत असताना आम्ही नम्र विनंती आपल्या सर्वांना करतोय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व उमेदवारांना आपण या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं ही नम्र विनंती आजच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना या ठिकाणी करतो. 2012 ते 17च्या दरम्यान आदरणीय प्रतापभाई देशमुख या शहराचे प्रथम महापौर या ठिकाणी झालेले. आपण सर्वांनी या ठिकाणी अनालिसिस करण्याची गरज आहे, मूल्यमापन करण्याची गरज आहे की 12 ते 17 मध्ये झालेला विकास आणि मागच्या 17 ते आतापर्यंत झालेली कामं या सर्व बाबींचं मूल्यमापन तुमच्या सर्वांच्या माध्यमातून करण्याची गरज आहे. 12 ते 17 मध्ये झालेल्या या शहरातील विकास कामं आज तेच विकास कामं या शहरामध्ये दिसून राहत आहे, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये शहराची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. मूलभूत गरजा ज्या पद्धतीनं पाहिजेत ते मागच्या या पंचवार्षिक मध्ये ज्या पद्धतीनं पाहिजे होत्या त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेल्या नाहीये. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे आणि मला अभिमानानं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगा वाटतं की 65 नगरसेवकापैकी 57 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उभं केलेले आहेत आणि सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे 6 उमेदवार या ठिकाणी आम्ही उभं केलेले आहेत. तर एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही युती घेऊन जवळपास 63 ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे. आपण इतर पक्षांची जर तुलना या ठिकाणी केली तर कोणी 37 वर आहे, कोणी 35 वर आहे, कोणी 28 वर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युतीमध्ये 63 ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे अनुभवी तुमच्या सर्वांमध्ये मिळून मिसळून काम करणारे, तुमच्या सर्वांच्या प्रश्नाची जाण असणारे, सातत्यानं निवडून येऊन तुमच्या सर्वांचे प्रश्न सोडवणारे उमेदवार या निवडणुकीला आम्ही या ठिकाणी पुढे आणलेले आहेत. आणि म्हणून विनंती करतोय की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अत्यंत चांगल्या पद्धतीने या राज्यामध्ये काम करत आहे. विकासाचे कामं घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे आणि त्याच माध्यमातून आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वांनी आम्हाला त्या ठिकाणी मिळवून द्यावी, जेणेकरून उद्याचं विजन, या शहराचं भवितव्य, या शहराला सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मदत मिळेल. जे 2012 ते 17 मध्ये जे आम्ही विकास त्या ठिकाणी करू शकलो, आदरणीय अजितदादांनी भरपूर निधी आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे, तो निधी जर आपल्याला भविष्यामध्ये घ्यायचा असेल, या शहराचा विकास करायचा असेल तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या उमेदवारांना निवडून देऊन एक हाती सत्ता या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी दिली पाहिजे, ही सुद्धा नम्र विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आज बहुतांश मुस्लिम समाज या ठिकाणी उभा आहे, बहुतांश मुस्लिम समाज या ठिकाणी आज प्रचार सभेला आलेला आहे. मी नम्र विनंती तुम्हा सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी करतोय की कोणाच्याही गैरप्रकाराला, कोणाच्याही गैरप्रचाराला आपण त्या ठिकाणी बळी पडू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याच विचारधाराशी प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. अनेक लोक या ठिकाणी येत आहेत, अनेक लोक तुमचे माथे भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. नम्र विनंती तुम्हाला या ठिकाणी करतोय की कोणाच्याही भडकावाला त्या ठिकाणी बळी पडलं नाही पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे, ही सुद्धा विनंती करतोय. हे का सांगतोय? नुकतेच अनेक लोकांचे भाषण आम्ही या ठिकाणी पाहतो. अनेक लोक या ठिकाणी म्हणतात, आपले खासदार महोदय या ठिकाणी आले, त्यांनी म्हणले राष्ट्रवादीला मत म्हणजे इतर पक्षाला मत, जातीवादी पक्षाला मत, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेले. मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की त्यांची पार्श्वभूमी तुम्ही त्या ठिकाणी पहा की त्यांचा जो जन्म राजकीय झालेला आहे ते हिंदू मुस्लिम वादातूनच झालेला आहे. सातत्यानं मुस्लिम समाजावर टीका करायची, कमराखाली बोलायचं आणि सातत्याने हिंदू मुस्लिम वाद लावायचा आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी सिद्ध करायचं, ही त्यांची राजकीय भूमिका मागच्या 25-30 वर्षामध्ये त्या ठिकाणी पुढे आलेली आहे. आणि आज ते या ठिकाणी पुढे येत आहेत आणि समाजाला कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. नम्र विनंती करतोय की अशा व्यक्तींना या ठिकाणी कुठेही थारा देऊ नका. त्यांचा 30 वर्षाचा राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी तुम्ही पहा. 30 वर्षामध्ये या शहराला कशा पद्धतीनं ते काम केलेलं आहे, या शहरामध्ये काय काम, विकास कामं केलेली आहेत, या सर्व भूमिका त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी पाहिली पाहिजे. त्यांच्या सुद्धा या ठिकाणी मूल्यमापन त्यांच्या कामातच केलं पाहिजे, ही सुद्धा नम्र विनंती आजच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी करतो. आदरणीय तटकरे साहेब या ठिकाणी आले, खऱ्या अर्थानं तुम्हाला एक आश्वासन देण्यासाठी, एक आश्वासक चेहरे घेऊन आम्ही या ठिकाणी उभं केलेले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि तुम्हाला सर्वांचा विकास कशा पद्धतीने करायचा, निधी कशा पद्धतीने आम्हाला आणायचा आणि या शहराला पुढे घेऊन कशा पद्धतीने जायचंय, त्यासाठी आज या ठिकाणी तटकरे साहेब सुद्धा
खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आलेले आहे. पण विनंती तुम्हाला सर्वांना आजच्या निमित्तानं करतोय की आधी कोणाच्याही गैरप्रकाराला गैरप्रचाराला आपण त्या ठिकाणी बळी न पडता एक चांगल्या पद्धतीने आम्ही प्रतापभाई आहेत, अक्षयभाई आहेत, आम्ही सर्व या ठिकाणी चांगले उमेदवार उभं केलेले आहेत. या सर्व उमेदवाराला आपण उद्याच्या माध्यमातून एक भरघोस निधी या शहरामध्ये आणून विकास करण्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून निवडून दिलं पाहिजे. हीच नम्र विनंती आजच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना करतोय. म्हणून विनंती करतोय की उद्याची 15 तारीख आपण अत्यंत जागरूकतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार यांच्या नावासमोर असलेलं घड्याळीचं बटन आपण त्या ठिकाणी दाबायचं आहे. आणि माझ्या सर्व उमेदवारांना या शहराचा विकास करण्यासाठी, तुमच्या गल्लीचा, प्रभागाचा सर्व विकास करण्यासाठी, तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी या सर्वांना एक संधी आपल्या माध्यमातून द्यावी हीच नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. और बहनों, शुरू में तहे दिल से मैं आपका शुक्रगुजार करना चाहता हूँ जो माहौल आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लिए यहाँ के युवाओं ने, हमारे महिलाओं ने जिस तरह, मैं अल्लाह ताला के पास दुआ करता हूँ जब 15 तारीख को चुनाव हो जाएगा, 16 को आज की काउंटिंग हो जाएगी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर की नंबर 1 की पार्टी बनकर मेयर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का बने. अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज ज्यावेळेला राज्याचा अर्थसंकल्प त्यावेळेला मांडला गेला, राज्यामध्ये लोकशाहीकडे सरकार सुद्धा राहिलं, पण जेवढा निधी अल्पसंख्याक समाजाला दिला नाही, अल्पसंख्याक विभागाला मिळाला नाही, तो तुमचे माझे नेते अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावरती तरतूद करत अल्पसंख्याक विभागाला अतिशय ताकद देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज अल्पसंख्याक विभाग त्या ठिकाणी 1000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याची राशी 1000 कोटीवरती त्या ठिकाणी केली. मुश्ताक अंतुले, एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राने एक अल्पसंख्याक मुख्यमंत्री पाहिला, त्याचं नाव होतं बॅरिस्टर अंतुले. मी ज्या भागातून निवडून येतो आज रायगड लोकसभा मतदारसंघातून, शिवाधरमधून माझी मुलगी आदिती निवडून येते, तिथे बॅरिस्टर अंतुले साहेबांनी आपलं प्रगल्भपणाचं नेतृत्व केलं. पण अंतुले साहेबांची कारकीर्द गतिमान राहिली, सर्व दरम्यान सोबत घेत त्या ठिकाणी कारकीर्द राहिली. त्याच्यातून गतिमान प्रशासन कसं असू शकतं अंतुले साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राने त्या कालावधीमध्ये पाहिलं. आणि म्हणूनच तो विचार मनामध्ये ठेवत दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतो. प्रतापभाई, तुम्ही ज्यावेळेला या शहराचे महापौर होता त्यावेळेला विकासाच्या कामाला गती तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे मिळाली. मधल्या कालावधीमध्ये आम्ही सत्तेपासून दूर या शहरामध्ये राहिलो. शहराचा विकास ज्या गतीने तुम्ही सुरू केला होता त्याच गतीने किंवा त्याच्यापेक्षा दुप्पट गतीने शहराचा विकास थांबलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जातो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अजितदादांनी घडवली. पुणे नगरीच्या नागरिकांनी अजितदादांच्याकडे नेतृत्व त्या ठिकाणी दिलं. नवी मुंबईमध्ये सुद्धा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर त्या ठिकाणी होता. या 3 शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणाने केलं. आज मी या ठिकाणी आलो प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला मी आश्वस्त करू इच्छितो आहे, ज्या पद्धतीने 3 महानगरामध्ये विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला तेवढ्याच बरोबरीने परभणी शहरामध्ये विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणाने करेल हा शब्द या निमित्ताने देऊ. पाथरीचे आमदार म्हणून राजेश विटेकर अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात. त्या परिसराचा विकास करण्यासाठी दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रामाणिक आमदार त्या ठिकाणी ज्याला काम करतोय, जिल्ह्याचं नेतृत्व करतायत, हे सगळेजण उद्याच्या भवितव्याची जबाबदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम केलं. परभणी शहराचा विकासाचा संकल्प आपण त्या ठिकाणी केला. यामध्ये अनेक बाबी आपण स्पष्टपणे सांगितल्या. यापूर्वी काय कामं केली, उद्याच्या भवितव्यामध्ये आपण काय काम करणार आहोत हे आपण या ठिकाणी सांगतो. शहरामधल्या सर्व घटकांना सोबत राहणारा एकमेव व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे. आणि मला विश्वास वाटतोय ज्या पद्धतीचा प्रचंड उत्साह तरुणांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय, आल्या ज्या पद्धतीने झेंडा राष्ट्रवादीचा फडकत माझी तरुणाई ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक मोठ्या पद्धतीने जल्लोष करत होती, सूरज तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे विजयाची सभा आहे असंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या निमित्ताने वाटतं. आता आमच्या भाभी या ठिकाणी आहेत,
कितनी बार आप चुन के आए हो? 3 मरतबा चुन के आए हो और चौथी बार अभी को बड़े फुटों से चुन के लाना ही है, ये तय करने के लिए हम यहाँ पे आए। हमारे युवा साथी आकाश लहानी थोड़ा आगे आओ ना तुम, दिख नहीं है दुसरी आता तीसरी करायची आहे ना, ढकलो पीछे, आता ही दुसरीच होणार ना। किती आत्मविश्वास बघा, देखिए क्या मन में विश्वास है कि यहाँ रे समाज आए हुए सब लोग दूसरी बार परभणी के नगर सेवक के नाते इनको सेवा करने की संधि वहाँ पे आप देने वाले। मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो। तबस्सुम बाबी नाही आहेत पण आमचे आहेत। अरे बोलो ना, 2 मिनट पीछे आओ। त्या बातल्या समोर हे इथं उभे आहे। एक हमारा युवा साथी जब अपने पति को साथ लेकर परभणी का पूरा चेहरा बदलने की कोशिश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से कर रहे हैं, मैं उम्मीद रखता हूँ आपकी पहली टर्म में इनके पिताजी, इनके वालिद 4 बार यहाँ से कारपोरेटर रह चुके हैं। मुझे लगता है कि 5वीं बार इस फैमिली को आपकी सेवा करने का मौका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आप सब लोग वहां पे दूसरी तरफ से दें। हा जल्लोष 15 तारखेपर्यंत आपल्याला कंटिन्यूपणे टिकवायचं। हाँ बोलो ना, माझ्या मेरी बहना यहाँ पर लाडली बहना मेरी कन्या अदिति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से महिला बाल कल्याण विभाग की मंत्री के नाते वहाँ पे काम करे। मैं आप सबको आश्वस्त करना चाहता हूँ, विश्वास दिलाना चाहता हूँ, महिला बाल विकास विभाग के नाते महिलाओं की बचत गट और सारी जो कोई योजना है, मैं आपको आश्वस्त करना चाहता हूँ सबसे ज्यादा उनकी खुद की कॉन्स्टिट्यूंसी में जितने नहीं दी जाएगी उससे ज्यादा परभणी शहर के देने के लिए मैं आज यहाँ पे आपको वचननामा देतो। अधिकाधिक निधी महिला बाल कल्याण खात्याच्या मार्फत या सगळ्या अल्पसंख्याक समाजामध्ये जन्माला आलेल्या कर्तृत्वान भगिनींच्यासाठी महिला बचत गटाच्या मार्फत फिरता निधी असेल, अनेक काही योजनांचा लाभ करण्याच्या दृष्टीतून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे वचनबद्ध आहोत। पण एका बाजूला परभणी शहराचा चेहरा बरोबर बदलवणं आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तिगत लाभार्थीच्या योजनाचा लाभ देत त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा अधिक वेगळ्या पद्धतीची आर्थिक क्रांती करणं या विचाराचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करेल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज राज्यामध्ये पुण्या पिंपरी चिंचवडच्या बरोबरीने परभणी शहरातील जनता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्वाचित करेल। गेल्या 6-7 वर्षात आलेला अनुभव बाजूला सरत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर आपल्याला अवेधी सेवा करण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू एवढा शब्द या ठिकाणी देतो। खूप प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आला, थोडीशी हवेत थंडी आली, हवेत गारवा आलाय, पण हवेतला गारव्याचा उत्साह तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती इतक्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळतोय की थंडी पण गेली, थोडीशी आणखी गरमी अंगामध्ये आली, आपली सेवा करण्याची उमेद त्या ठिकाणी आली। असाच उत्साह पुढच्या कालावधीमध्ये आपण टिकूया आणि धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून समर्थ भारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर होती या राज्याचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढी कळकळीची विनंती करतो। आणि 15 तारखेला न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गजर परभणी शहरामध्ये करण्यासाठी आपलं मतदान मिळावं अशा म्हणजे विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम और अल्लाह हाफिज। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास, बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल
वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारे न्यूज आपको किस तरह पसंद आ रहा है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि ली हुई खबर सबसे पहले आप तक पहुंच सके। हमें फेसबुक पर भी फॉलो करें।